मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. मित्रांनो, प्रत्येक मराठी माणसाच्या जिभेवरचं हे वाक्य. मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसाला न्याय मिळावं, मित्रांनो त्यांना आरक्षण मिळावं, यासाठी एक नेतृत्व पुढे येते, ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील. मित्रांनो, मनोज दादा पुन्हा एकदा निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने. मित्रांनो, मुंबईच्या दिशेने आरक्षणासाठी निघालेले आहेत. कारण मित्रांनो, समाजामध्ये त्यांच्या मुलांवरती, मराठी मुलांवरती थोडा अन्याय होतोय हे सर्वांना माहिती आहे. मित्रांनो आजकाल जरी तुम्ही पाहिलं तरी एखाद्या कॉलेजच्या ॲडमिशनच्या प्रोसेसला जर तुम्ही लाईनीमध्ये थांबला तर तुम्हाला ही गोष्ट निदर्शनास येईल. मित्रांनो, कट ऑफ असू दे, पैसे भरायचे हे असू दे, मित्रांनो मराठा मुलं हे लाख लाख रुपये भरून ॲडमिशन घेतात. आरक्षित नाही आहेत, कुठल्या गोष्टी नाही आहेत म्हणून त्यांना त्या गोष्टींचा लाभ होत नाही. मित्रांनो ह्याच्यामध्ये प्रत्येक मराठा हा श्रीमंत नसतो, त्यामध्ये गरीब मराठे पण आहेत. किती आमचे मित्र आहे ना गरिबीतनं वरती आलेले आहेत, हक्कासाठी लढतात ते. मित्रांनो, परंतु शिक्षण, तुम्हाला एक सांगू का, काही तर असे मित्र आहेत माझे ज्यांनी स्किप केलं शिक्षण, कारण पैसे भरायची हे नव्हती, हिंमत नव्हती. मित्रांनो, पैसे भरायची हिंमत नव्हती म्हणून सोडून दिलं. काय करणार आता, एवढं महाग शिक्षण आपल्याला परवडणार नाही. इंजिनियर होणं, डॉक्टर होणं, लाख लाख, दीड लाख, 10 लाख रुपये फीज असते या गोष्टींची. कसं करायचं, आई वडील आहे ना मोलमजुरी करतात, कुठेतरी थोडंसं काम करतात आणि त्याच्यामधनं उदरनिर्वाहाचं जीवन बघतं. आणि मुलाचे स्वप्न जरी मोठे असले तरी पण त्या स्वप्नाला दाबून कुठेतरी कॉम्प्युटरवरती थोडंसं काम करतो 20-25 हजाराचं आणि तेवढं आणून देतो. त्याचे स्वप्न त्या मुलांनी मारले. मराठा समाजातल्या काही लोकांनी, काही विद्यार्थ्यांनी स्वतःचं स्वप्न मारलं का, तर आमचा नंबर त्या ह्याला लागणार नाही, आमचा नंबर जरी लागला तरी आमची पैसे भरायची एवढी हे नाही, ऐपत नाही, हे प्रत्येक मराठी समाजातल्या मुलाला माहिती आहे. मित्रांनो, 90-90, 95-95% मुलांना आमच्या ॲडमिशन भेटत नाही. आणि मित्रांनो, याच्यामुळंच एक आहे ना असं मनाला खंत वाटतं की एवढा अभ्यास करून, एवढं सर्व गोष्टी करून देखील आपल्या समाजामध्ये फक्त एवढं चूक मराठी मुलांची किंवा मराठा मुलांची ही चूक आहे का, की त्यांनी एवढं शिकायचं, अभ्यास करायचं, सर्व गोष्टी करायच्या आणि त्यांना त्या कॉलेजमध्ये जिथं तो डिझर्व करतोय त्या कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागणार नाही. त्याच्यापेक्षा हलक्या क्वालिटीच्या कॉलेजमध्ये त्यांनी काम हे करायचं. नाहीतर इंजिनिअरिंग सोडून द्या, डॉक्टर सोडून द्या, मेडिकल सोडून द्या आणि काय करणार, BA BCom करायचं. मग काय बेरोजगारी, तीच गोष्ट, तीच सप्लाय, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो अजून देखील होत आहेत. मित्रांनो, शिक्षणासाठी आरक्षण हवं मराठी मुलांना. त्यांच्या फीजसाठी आरक्षण हवं. त्यांच्या ज्या पण मूलभूत गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, नोकऱ्यांमध्ये देखील त्यांना देणं गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वांना भेटतंय म्हणल्यावरती मराठा समाजाला पण भेटणं गरजेचंच आहे. मित्रांनो याच्याचमुळे, याच गोष्टीसाठी पुढाकार घेतलेला आहे मनोज दादा जरांगे पाटलांनी. ज्या मुलांचं शिक्षण असो, नोकरीला लागणं असो, मित्रांनो यासाठी हे नेतृत्व पुढे येतंय, उपोषण करतंय, सर्व गोष्टी घडून आणता येते. अक्षरशः गावागावातनं जिथनं मनोज दादा चाललेले आहेत तिथं फुलांचा वर्षाव होतो. मित्रांनो, JCB लावले जातात. समाजातले लोक मुंबईला निघालेले आहेत. आता तुम्ही पण पाहू शकता. मित्रांनो, काल शिवनेरीवरती त्यांचा मुक्काम होता. मित्रांनो, त्याच्या येण्याच्या आधी 50 ते 57 किलोमीटरचं ट्रॅफिक हे मनोज दादांमुळं, म्हणजे त्यांच्या ह्या जनसेवेमध्ये, म्हणजे आरक्षणाला पाठिंबा म्हणून एवढे लोक हे एकत्र आले होते. मित्रांनो, समाज एकत्र येतो, सर्व गोष्टी व्यवस्थित होतात आहे. आता फक्त आपल्याला आरक्षण आणणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, हे आरक्षण कशासाठी हवं आहे, तर विद्यार्थ्यांसाठी हवं आहे. कारण विद्यार्थीच मित्रांनो, त्यांना बघितलं ना तुम्ही म्हणसाल, अरे एवढी फीज कसं करणार हे आई वडील, ऐपत नसती, काय नसती. पोरगं हुशार म्हणजे हुशार, पोराला जे विचाराल ते येत आहे. पोरगं एवढं स्मार्ट आहे, परंतु काय, नंबर नाही लागणार. 90% पोराला तरी नंबर नाही लागणार का, त्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागणार. जर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEPला जर नंबर लावायचा असेल आणि मित्रांनो 90-95% असतील तरी देखील पोरांना नंबर लागत नाहीत. आरक्षणात असलेल्या मुलांना नंबर लागतो तिथं. त्याच्यापेक्षा कमी मार्क असलेले पोरं तिथं COEPमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. परंतु मराठा समाजामधला मुलगा आपल्याला तिथं पाहायला भेटत नाही, ज्याला 95 ते 96% जरी असतील तिथे. किंवा मित्रांनो, कोणत्याही प्रकारची म्हणजे काय म्हणतात त्याला, फीजमध्ये सवलत नाही जरी लागला
1,00,000 जर फी असेल तर 1,00,000 भरायची, अर्धी नाही, निम्मी नाही, काही नाही. या सर्व गोष्टींचं मित्रांनो आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी तरी हे गरजेचं आहे मित्रांनो. प्रत्येक मराठा मुलासाठी आरक्षण गरजेचं आहे. कारण मित्रांनो त्यांच्या आईवडिलांना जर आपण पाहिलं, त्यांच्या आईवडिलांकडे जर पाहिलं आपण, तर तुम्ही पण विचार करसाल, अरे बाबा ह्यांना देणं गरजेचं आहे. गरिबीतनं आलेले पोरगं लय हुशार, परंतु आरक्षण नाही ना, कुठल्या गोष्टीचं हे नाही, फीज अरेंज करायचे पैसे नाही तेवढ्या मोठमोठ्या, तर त्याचं शिक्षण कसं होणार मित्रांनो. त्याच्यामध्ये शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी आरक्षण देणं गरजेचं आहे मित्रांनो. मनोजदादांच्या या आरक्षणाला आपण सपोर्ट करूयात आणि मराठा समाजाला आरक्षण भेटणं गरजेचं आहे. हे सर्वांना आपण, आपल्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला आपण सोबत घेऊन त्यांना आरक्षण देणं गरजेचंच आहे मित्रांनो. जाता जाता एवढंच म्हणाल, एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.